परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र षष्ठोल्लास. एकदा मी मुंबईला जावयाचे ठरविले आणि काकतीकरला गुरुवारचे विमानाचे तिकीट घेऊन ये म्हणून पैसे दिले. तसेच विमान इथून किती वाजता सुटते आणि मुंबईला किती वाजता पोहोचते याची विचारपूस करून येण्यास सांगितले. त्यावर त्याने तिकीट आणले आणि विमान संध्याकाळी 6 वाजता सुटते असे सांगितले. मी म्हणाले, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही की तुम्ही मागे 2-3 वेळा गेल्यावेळी मुंबईला जायला 2 तास लागले होते असे म्हणाला होता, म्हणून मी विचारले नाही असे त्याने सांगितले. कदाचित विमान बदलले असेल तर त्याची स्पीड कमी जास्त असू शकेल म्हणून मी विचारपूस करण्यास सांगितले होते. विचार म्हटले की विचारायचे, म्हणजे त्यात चूक घडत नाही आणि गोंधळ पण नाही. काकतीकरने थोडासा आळस केल्यामुळे पुढे घोटाळा व्हायचा तो झालाच. ठरल्याप्रमाणे गुरुवारी मी मुंबईला जाण्यास निघाले. बरोबर 5:30 वाजता विमानात बसले. नेहमीप्रमाणे काळेनं पत्र पाठविले. त्यांची पण समजूत 5:30ला निघाल्यावर 2 तास म्हणजे 7:30ला विमान मुंबईला पोहोचते अशी झाल्यामुळे त्याप्रमाणे त्यांनी तयारी ठेवली. इकडे विमान त्या दिवशी 6:30ला मुंबईला पोहोचले. मला मुंबईची काहीच माहिती नाही, तरी पण लगेच देवाने सोय केली. एक भक्त पत्नीसह येणारी जाणारी विमाने पाहण्याकरता तेथे आला होता. त्याने मला पाहिले. लगेच टॅक्सी करून तो आपल्या घरी मला घेऊन गेला. काळे 7:30ला मोटार घेऊन विमानतळावर आले. बेळगावचे विमान 6:30ला आलेले समजताच आले तसे ते परत गेले. एकंदरीत आळस झडून जाऊन तुमच्या अंगी कार्यतत्परता आल्याशिवाय माझ्याकडून सक्तीने तुम्हाला काहीच सांगितले जाणार नाही. एके दिवशी एका बाईने, जी बाई आईना मठात जाण्यापूर्वी गोकर्णला असताना त्यांना पाहिले होते, ती बाई म्हणाली, पूर्वी तुम्ही वैराग्याच्या भरात सर्व काही लोकांना देऊन टाकले होते, परंतु आता पाहावे तर तुमचे वैभव एखाद्या राजालाही लाजविणारे दिसून येते. तुम्ही अधिक शिक्षण घेतलेले नाही किंवा नोकरीही करत नाही. असे असताही बसल्या बसल्या हे सर्व तुम्हाला कसे प्राप्त झाले असा आईने प्रश्न केला. तेव्हा सध्या तुम्हाला मामलेदारीणबाई म्हणून सर्व लोक मान देत आहेत. वास्तविक तुम्ही ते शिक्षण घेतलेले नाही किंवा त्यासाठी काही खर्चही केला नाही. केवळ तुम्ही मामलेदारांच्या पत्नी झालात म्हणून तुम्हाला ती आयती पदवी मिळाली नव्हे का? त्याचप्रमाणे मी परमेश्वराच्या चरणांचा आश्रय केल्यामुळे माझी इच्छा नसताही हे सर्व वैभव माझ्याकडे आपोआप चालून आले आहे असे आईने त्यांना उत्तर दिले. आणखी एक प्रश्न आला. रामकृष्ण परमहंस यांची पत्नी शारदा देवी. त्यांच्या भेटीला भर दुपारी एक भक्त आला असता त्याने त्याला भाकरी भाजी खावयास दिली. त्याचे त्याला कितीतरी नवल वाटले. त्यामुळे जो भेटेल त्याच्या पुढे तो, माताजींनी मला भाकरी भाजी करून जेवू घातले, माझ्यासाठी त्यांनी कितीतरी श्रम घेतले, माताजी किती प्रेमळ आहेत, माताजी म्हणजे मूर्तिमंत दयाच होय असे सांगू लागला. पण तुमच्या सहवासात आलेल्या कितीतरी मंडळींना तुम्ही भाकरी भाजीच नव्हे तर पक्वान्नांचे जेवण सुद्धा दिले आहे. एकदाच नव्हे तर अनेक वेळा अनेक प्रकारे स्वहस्ताने तृप्त केले आहे, परंतु त्याबद्दल एकाकडूनही कृतज्ञतापूर्वक उद्गार आलेले आढळत नाहीत. हे कसे? त्यावर आई म्हणाल्या, मनुष्य जन्माला येते वेळी संतती, संपत्ती, आयुष्य, मान, कीर्ती या सर्वांचे गाठोडे बरोबर घेऊन येत असतो. त्याचे नाव प्रारब्ध. मनुष्याच्या जीवनात सर्व काही प्रारब्धानुसार घडत असते, म्हणून हे असे का ते तसे का याबद्दल आपण विचार करू नये. एका बाईने, माझे वय 45 असून माझे केस पांढरे झालेत. माझा मुलगा 20 वर्षांचा आणि मुलगी 15 वर्षांची आहे. त्यांचे पण केस पांढरे होत
चालले आहेत, पण तुमचे वय 70च्या घरात असून सुद्धा अजून केस काळे आहेत, हे कसे, असा आईनं प्रश्न केला. आईने त्यावर उत्तर दिले, मला वाटते माझ्या साऱ्या आयुष्यात डोक्याला रोजचे तेल किंवा आठवड्याला न्हाणे मला जमले नाही. 4-8 दिवसांनी आठवण होईल तेव्हा टोकीला तेल घालावे आणि 1.5-2 महिन्याने, कधी त्याहूनही अधिक दिवसांनी सुद्धा न्हाणे घडत आले आहे. त्यामुळे देवाने माझ्या केसांची काळजी घेतली असावी. आणखी एकाने प्रश्न केला, माझ्या वयाच्या 40व्या वर्षी माझे दात पडायला सुरुवात झाली. या 10 वर्षात सर्वच दात पडले, पण तुमचे वय 70च्या घरात होऊन सुद्धा अजून एकही दात पडला नाही, हे कसे? त्यावर आई म्हणाल्या, तुम्ही जिभेचे सारखे चोचले पुरवित होता, म्हणून त्या रागाने दातांनी सत्वर आपली जागा सोडली असावी. मी मोजकाच आणि ठराविक वेळीच आहार घेत असल्याने दातांनी शांतपणा धारण केला असावा. अनेकाने प्रश्न केला, आम्ही सामान्य माणसे आणि तुम्ही असामान्य आहात, असे असता तुमचे डोळे बिघडले, हे कसे? आई म्हणाल्या, वास्तविक तुमच्या व माझ्यामध्ये तिळमात्रही फरक नाही, तरी पण तुम्ही सर्वजण मला उगीच मोठेपणा देत आहात. तेव्हा तुमच्याप्रमाणेच मी एक आहे हे पटवून देण्याचा देवाचा यात उद्देश असावा. आणखी एकाने प्रश्न केला, तुमचे केस पायापर्यंत असून पुष्कळसे होते. आता पाहिले तर 8 हिस्सातला 1 हिस्सा देखील राहिला नाही आणि हातभरच दिसतात. केस जाण्यास कोणते कारण घडले? आई म्हणाल्या, कर्जतला एके दिवशी न्हावून मी खुर्चीवर बसले आणि केस वाळवण्यासाठी मोकळे सोडले होते. इतक्यात त्या घरच्या लक्ष्मीबाईने बाळंतिणीच्या खोलीतील शेगडी आणली आणि जास्त ऊद घातला असता केस लवकर वाळतील असे म्हणून शेगडीत मुठभर ऊद टाकला. तोच एकदम ऊद पेटला आणि त्या सरशी पाठीमागचे केस जळाले. आणि एकदा ठाण्याला मी असताना तुळसाबाईंनी धुपाटण्यात भरपूर निखारे घालून माझ्यासमोर आणले. त्या समयी केस वाळवण्यासाठी मोकळे सोडून मी आराम खुर्चीवर डोळे मिटून स्वस्थ बसले होते. तिने माझ्या डोळ्याजवळ धुपाटणे आणले आणि ऊद घातला. तेव्हाही एकदम उदाने पेट घेतला. त्या सरशी समोरच्या केसांसह माझ्या भुवयाही जळाल्या आणि वरच्या ओठांच्या भागालाही थोडी झळ लागली. वरवर हे निमित्त दिसले तरी माझी इच्छा देवाने पुरी केली असे मला वाटते, कारण लहानपणात देवाने दिलेले केस म्हणून मी केसाविषयी मला अत्यंत आदर वाटे. सासरी गेल्यावर सासूबाईंच्या आज्ञेनुसार न्हायच्या दिवशी 2 बाजूचे केस दोघी शिपायांच्या बायका शिकेकाई लावून स्वच्छ करीत असत. त्यानंतर मात्र न्हायचा दिवस म्हणजे मोठ्या संकटाचा असे मला वाटू लागले. त्यामुळे मी 2 महिने डोक्यावरून पाणी घेत नसे. कित्येक बायका हे केस तुम्ही कसे वाढवले असे सारखे विचारित. तुमचे केस गळले की आम्हाला द्या, आम्ही गंगावन करतो असेही म्हणावयाच्या. एकंदरीत हा सर्व व्याप कमी करण्यासाठी माझे केस कमी कर असे मी देवाला सांगू लागले. म्हणून माझी इच्छा पूर्ण करणे त्याला भाग पडले. पुन्हा एकाने प्रश्न केला, माझ्या बरोबरीने तुम्ही असून तुम्हाला वाकून काम करता येत नाही, फार वेळ बसणे जमत नाही, पायऱ्या चढणे उतरणे अवघड होते, असे कसे? तुम्हाला अवघी 2 मुले, माझी 9 बाळंतपणे होऊन सुद्धा वाटेल तिकडे जाईन, वाटेल ते काम करीन. हा माझ्या अंगात जोर आणि उमेद आहे. तुम्हाला व्याप जास्त नसून असे का व्हावे? आईने उत्तर दिले, कमरेला झालेली बलवत्तर शिक्षा. प्रश्न आला, तुम्हाला शिक्षा देणारा कोण? आईने उत्तर दिले, प्रत्येकाच्या कर्मानुसार शिक्षा देणे देवाचे काम आहे. त्याप्रमाणे त्याने मला शिक्षा दिली. मी पनवेलहून कर्जतला आल्यावर मोटारीतून उतरले.
तेव्हा दमून आले म्हणून बाळकृष्ण जांभेकर आणि गणपती हलशीकर या उभयतांनी अंगणात माझ्या पुढे आरामखुर्ची आणून ठेवली आणि बसण्यास सांगितले. पण आरामखुर्चीची वरची काठी भावाभावांच्या भांडणात काढून ठेवली गेली होती. घाईत त्याकडे कोणाचे लक्ष गेले नसल्यामुळे मी बसले. तोच माझी कंबर जमिनीवर आपटली गेली. घरची सर्व मंडळी भोवताली उभी होती, पण कोणालाच काही सुचले नाही. माझ्याने तर उठवेना. तशा स्थितीत 5 मिनिटे गेली. त्यावर 4-5 जणांनी त्या अडचणीतून मला बाहेर काढले. ती जमीन दगडगोट्यांनी भरलेली असल्यामुळे जोरात मुकामार लागला. त्यानिमित्त बरेच दिवस त्रास झाला. दत्तात्रय काळे गुरुजी व त्यांची पत्नी प्रभाताई यांच्या आग्रहावरून एके दिवशी त्यांच्या घरी मला जावे लागले. घरात गेल्याबरोबर तेथील एक पाट घेऊन त्यावर मी बसले. तेव्हा त्या जोडप्यानी शेजारची खुर्ची आणून ठेवली आणि तीवर बसण्यास आग्रह केला. तरी खुर्चीवर बसण्याची माझी इच्छा नसल्याने बराच वेळ मी उठले नाही. तरी त्या उभयतांनी शेवटी मला खुर्चीवर बसविलेच. ती खुर्ची मोडकळीला आली होती, पण घाईत त्या उभयतांच्या लक्षात आले नाही आणि ती खुर्ची ज्यांची होती त्यांनी पण देताना त्याबद्दल विचार केला नाही. त्यामुळे झाले काय तर मी खुर्चीवर बसले इतक्यात कर 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 असा आवाज झाला आणि लगेच खुर्ची मोडली. त्यामुळे सहजच माझी कंबर जमिनीला आपटली. बिचारे ते उभयता घाबरून गेले. त्यांचे हात पाय लटपटू लागले. काहीच सुचेनासे होऊन ते स्तब्धच राहिले. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण मला उठवेना. शेवटी त्या जोडप्यानी कसे बसे मला उठवून बसविले. मी मुकामार बरा होणार जवळजवळ 2-2.5 महिने लागले आणि मला तो मार सहन करावा लागला. त्यानंतर मला महाडला बोलावणे आले. माझ्याबरोबर मल्हार कुलकर्णी हा पण होताच. तेथे माऊसकरांच्याकडे माझा मुक्काम होता. 20 दिवसानंतर तेथून आम्ही ठाण्याला जाण्यास निघालो. पहाटे 4 वाजता सर्वजण मोटारीत बसले. पोहोचवायला माऊसकर आले होते. समोरच्या सीटवर माऊसकर व कुलकर्णी बसले होते. थोड्या वेळाने मी कुलकर्णींना म्हणाले, माझ्या छातीत दुखत असल्यामुळे मला फार वेळ बसवत नाही, म्हणून मी जरा सीटवर आडवी होते. एखाद्या वेळी माझा डोळा लागला आणि वाटेवर काही अडचण आली आणि एकदम ब्रेक दाबला गेला तर मला पडायला होईल, म्हणून तू माझ्याजवळ या स्टूलवर बैस. तेव्हा मनात नसताही जड होऊन वाटेवर अडचण येईल, ब्रेक लावला जाईल, पडायला होईल, हे कशावरून असे म्हणत तो स्टूलवर येऊन बसला. मला डोळा लागलेला पाहून कुलकर्णी हळूच उठून पूर्वीच्या जागेवर जाऊन बसला. दुसऱ्या क्षणाला म्हणजे मोटार उजवीकडे वळवीत असता वाटेत गाढव निजलेले ड्रायव्हरला आढळले. त्याने एकदम ब्रेक दाबला. त्या सरशी मी सीटवरून खाली असलेल्या दांड्यावर आपटले. त्यामुळे 6 महिने तो त्रास सोसावा लागला. याप्रमाणे 3 वेळा शिक्षा मिळाल्यावर त्या कमरेची अवस्था काय झाली असेल याबद्दल तुम्हीच विचार करा. तुमचा संप्रदाय कोणता, असा एका व्यक्तीने आईना प्रश्न केला. आईने परमार्थ मार्ग प्रदीप हे भजनाचे पुस्तक त्यांच्या पुढे ठेवले आणि माझा संप्रदाय कोणता हे तुम्हीच ठरवा असे सांगितले. थोडा वेळ पुस्तक चाळून पाहून तुमच्या संप्रदायाबद्दल मला काही उलगडा होईना असे ते. त्यावर आईने उत्तर दिले, मी केवळ सिद्धारूढांवरील पदेच म्हणत नाही, म्हणून सिद्धारूढ भक्त मला आपल्या संप्रदायाचे समजत नाही. मी पंढरपूरची वारी घेतली नाही, त्यामुळे वारकरी लोक मला मानत नाहीत. समर्थ संप्रदायात पण माझी गणना नाही. गणेश, देवी, दत्त, राम, कृष्ण, शिव या सर्वांनाच मी भजते. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, चोखामेळा, येशू ख्रिस्त, झरतृष्ट
मोहम्मद पैगंबर, गौतम बुद्ध इत्यादी संतांना मी मानते. त्यामुळे माझ्या संप्रदायाबद्दल पुष्कळांना गूढ वाटते. संप्रदाय कोणताही असेना, त्या ठिकाणी विश्वप्रेम असणे हे मुख्य आहे. आणखी एक प्रश्न आला. तुमच्या पाठीशी जगाचा संसार लागला असून तुम्ही सदा आनंदात कसे राहू शकतात? आई म्हणाल्या, मासा अहोरात्र पाण्यामध्ये असतो, तेव्हा तो झोप कसा घेतो? याचे उत्तर तोंडाने सांगता येण्यासारखे नाही. त्यासाठी स्वतः मासाच झाले पाहिजे. त्याचप्रमाणे जो त्या स्थितीला पोहोचला असेल त्यालाच तसे राहणे जमते. जेथे वाणीच खुंटते तेथे प्रश्नाचे उत्तर कोण देणार? एका बाईने विचारले, वरचे वर तुम्हाला बरे नसते, याचे कारण काय? आई म्हणाल्या, कारण काय म्हणजे चिंता. बाई म्हणाली, आम्ही प्रापंचिक आहोत, तेव्हा आमच्यासारख्यांना चिंता असावयाची, पण तुमच्यासारख्यांना कसली चिंता असते? आईने उत्तर दिले, तुमची प्रकृती जरी चांगली असली तरी तुमची मुले आजारी असतील तर तुमचा चेहरा उतरतो की नाही? त्याप्रमाणे माझी प्रकृती जरी चांगली आहे तरी. जवळ असलेल्या भक्तांपैकी एकाकडे बोट करून आई म्हणाल्या, आपली तब्येत बरी नाही, मुलाला नोकरी नाही, हे म्हणतात. बायको फार तापट आहे म्हणून घरात शांती नाही. मुलीच्या वयात 30 वर्षे झाली तरी अजून तिचे लग्न कुठेच जमत नाही, या म्हणतात. मुलीला मूल नाही, मुलीचे जावयाचे पटत नाही. एकूण प्रत्येकाची काही ना काही तक्रार असते. माझी कितीतरी मुले आहेत, पण त्यापैकी एकटाही सुखी नाही असे असता. माझ्यावर केवढा मोठा चिंतेचा बोजा असणार याचा तुम्हीच विचार करा. मग माझ्या प्रकृतीवर परिणाम झाल्याशिवाय कसा राहील? प्रश्न आला. भक्त मंडळींनी श्रीहरी मंदिरात प्रत्येक खोलीत तुम्हाला विश्रांती घेण्यासाठी एक एक खुर्ची ठेवली आहे, पण तुम्ही एकदा तरी खुर्चीवर बसून विश्रांती घेतलेली मी पाहिलेली नाही. खुर्चीवर का बसत नाही? या प्रश्नाला आईने उत्तर दिले, कृष्णाने माझ्या वाटणीला पुष्कळसे काम दिले असून ते बसून करण्यासारखे नाही. काम करीत असता विसावा मिळण्याची योजना त्याने केली असल्याने मला बसून विसावा घेण्याची जरुरी पडत नाही. पुन्हा प्रश्न आला. आम्हाला एखादी कला अवगत झाली म्हणजे आमची मान वर होते, पण तुमच्या अंगात अनेक कला असून सुद्धा तुमची मान केव्हाही खाली कशी? आई म्हणाल्या, मी जेथे पाहीन तेथे माझा प्रभू माझ्यासमोर उभा असतो, त्यामुळे सहजच माझी मान खाली होते. आणि एकाने प्रश्न विचारला, 4 तास तुम्ही खोलीचा दरवाजा बंद करून बसता, खोलीत करमणुकीचे साधन तर काहीच नसते, तेव्हा तेथे तुम्हाला कसे जमते? तुम्ही बाहेर येऊन आमच्यामध्ये बोलत का बसत नाही? आईने उत्तर दिले, तंबाखूची गुंगी अगदी क्षणिक असते, तरी तुम्ही तंबाखू तोंडात धरल्यावेळी जर कोणी तुमच्याशी बोलायला आले तर तंबाखूच्या गुंगीचा आनंद घेण्यात तो एक अडथळा असे वाटून तुम्हाला आतल्या आत राग येतो. त्यावेळी कोणाशीही बोलणे नको असे वाटून तुम्ही मंडळींना टाळू पाहता की नाही? परमेश्वराचा आनंद तर अवीट व अवर्णनीय आहे. असे असता निरर्थक भाषा बोलण्यात वेळ घालवावी असे मला वाटेल तरी कसे? आईचे सर्वांशी समरसून वागणे असते ते पाहून एकाने प्रश्न केला, तुम्ही तत्वज्ञानी असून सर्वांपासून अलिप्त न राहता समाजात मिसळता, हे कसे? तेव्हा आई म्हणाल्या, मनुष्य केवळ बाह्यांगाने अलिप्त राहिला तर तेवढ्यानेच त्याने परमार्थ साधला असे होत नाही. परमात्मा सर्वाभूती आहे करिता सर्वांशी मिळून मिसळून वागण्यानेच परमार्थ साधतो. त्यावर प्रश्न आला, पाला पाचोळा टाकाऊ म्हणून आम्ही फेकून देतो, असे असता त्यावर देखील तुम्ही प्रेम करता, हे कसे? आईने उत्तर दिले, ज्या स्त्रीचे पतीवर आत्यंतिक प्रेम असते तिला
पतीची कोणतीही वस्तू असो ती पाहिली की पतीवरच्या प्रेमाने हृदय उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. एखादी वस्तू इतरांच्या दृष्टीने जरी क्षुल्लक भासली तरी ती तिला बहुमोलाचीच वाटणार. तद्वत जो आपल्या प्रियतमाशी म्हणजे हृदयस्थ प्रभूशी एकरूप झाला तो साऱ्या जगावरच प्रेम करतो. मग पालापाचोळा जगाबाहेर आहे का? एकाने प्रश्न केला. मला कोणी टोचून बोलले की भयंकर वाईट वाटते. डोळ्यातून सारखे पाणी वाहते. कित्येक दिवस जेवण खाण नकोसे होते. तसेच सदा झोपून राहावे असे वाटते. तुम्हाला लोक नाही नाही ते बोलतात. असे असता तुम्ही सदा आनंदित कसे राहता? आई म्हणाल्या, डॉक्टर ऑपरेशन करण्यापूर्वी ती जागा इंजेक्शनच्या द्वारे बधीर करून सोडतात. त्यामुळे कितीही कापाकापी केली तरी रोग्याला त्याचे दुःख जाणवत नाही. त्याप्रमाणे सद्गुरू शिष्याला भवरोगापासून मुक्त करण्यासाठी प्रथम मंत्रोपदेश करतात आणि नियमित जप करण्यास सांगतात. नामाचा रस सर्वांगात मुरल्यावर कोणी निंदा केली तरी खेद वाटत नाही. त्यामुळे सदा आनंदात राहता येते. त्यावर एकाने प्रश्न केला. तुमचे शिक्षण फारसे झाले नसून तुमच्या वाणीतून सारखे बोधामृत स्त्रवत असते, हे कसे काय? आई म्हणाल्या, तुमच्या जावळीला डोंगरातून पाणी जे चहूकडे वाहत असते त्याचे उगमस्थान गावातल्या माणसांना दिसते का? त्याप्रमाणे जोवर देहबुद्धी आहे तोवर बोधाच्या उगमस्थानाचे मी कितीही वर्णन केले तरी तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असे होणार नाही. त्यावर एकाने विचारले, तुमच्या भोवती नेभळट, तापट, बेजबाबदार वागणारी माणसे, घरसोड वृत्तीची, कुचक्या मनाची, आळशी, खादाड, उर्मट अशीच माणसे कशी गोळा झाली आहेत? आई म्हणाल्या, परटाजवळ घाण कपडेच गोळा होत असतात. कारण मळलेले कपडे स्वच्छ करणे हे परटाचे काम आहे. सोनाराजवळ मोडके दागिने जमा होतात कारण ते दुरुस्त करण्याचे काम त्यालाच साधते. डॉक्टरजवळ रोगी जसा येतो तसंच तर रोगापासून मुक्त करण्याचेच काम डॉक्टरांना करावे लागते. त्याचप्रमाणे मनुष्याच्या अंगातील दुर्गुण काढून त्यांना सद्गुणी बनविण्याची कामगिरी देवाने माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे माझ्या भोवती असलीच माणसे जमतात आणि यापुढे अशीच जमत राहणार. तेव्हा एकाने प्रश्न केला, तुम्ही एकांतात बसता तेव्हा कसला विचार करता? आई म्हणाल्या, माझ्या डोक्यात केव्हाही विचार नसतो. मग परत त्याने प्रश्न केला, तर मग एखाद्या वेळी कोणताही मजकूर लिहायला सांगत असता तुम्ही भराभरा कसे सांगू शकता? आई म्हणाल्या, सिनेमातील पडदा एरवी शुभ्र असतो. फक्त ऑपरेटरने मशीन चालवित असता मात्र त्याच्यावर चित्रे दिसतात. त्याप्रमाणे माझ्या डोक्यात केव्हाही निश्चिंतताच असते. ज्यावेळी कृष्णाची प्रेरणा होते त्यावेळी तेवढे मजकूर सांगणे मला जमते. एक प्रोफेसर म्हणाले, तुम्ही सिद्धांत लहरीत एका ठिकाणी सर्व संत मला आवडतात पण त्याहून सिद्धारूढ अधिक आवडतात असे म्हटले आहे. तेव्हा संत मेळा या पुस्तकात सिद्धारूढांची गोष्ट अगदी शेवटाला का घातली? तेव्हा आई म्हणाल्या, लास्ट अँड बेस्ट ही म्हण तुम्ही जाणतच असाल. तेव्हा प्रोफेसरांनी जीभ चावली. ओम नमः शिवाय.